वेलकम बॅक टू माय चॅनल टेक सरस्वती. दिस इज किशोर आणि परत एकदा आपल्या गुरुवारी एक व्हिडिओ आलेला आहे. तो हा व्हिडिओ आहे. या रविवारी मी एक व्हिडिओ टाकला होता. संभाजीनगरमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो. माझा मित्र पंकज आणि अजून एक माझा मित्र आहे विजय म्हणून. तर आम्ही तिघं फिरायला गेलतो. खूप मस्त एन्जॉय केला. टॉक्सिक मंथला आम्ही खूप छान प्रकारे बाय बाय केलेले. टॉक्सिक वीक गेला होता. खूप म्हणजे एन्जॉय केला त्या दिवशी. खूप छान वाटलं. शनिदेवांचं दर्शन घेतलं, वेरूळला फिरलो, संभाजीनगरमध्ये बाकी गोष्टी एक्सप्लोर केल्या आणि आलो रिटर्न. तर या गुरुवारचा आपला टॉपिक जो आहे म्हणजे या व्हिडिओचा टॉपिक जो आहे आपला तो आहे एक म्हणजे 2 बिझनेस आयडिया देणार आहे मी सर्वांना. म्हणजे 2 बिझनेस आयडिया कशा, विदाऊट जास्त इन्व्हेस्टमेंट, म्हणजे विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या हार्डवर्कने तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो करू शकता. आणि तो बिझनेस जर तुमचा सेटल झाला, तो सेटल झाल्यावरती तुम्हाला खूप सारा प्रॉफिट आणि खूप सारा म्हणजे खूप काही भेटू शकतं त्या बिझनेस में. इतनी चर्बी है तो 5 स्टार होटल में चाय क्यों नहीं पी लेता? बेटे आदत हो गई है. एक जमाना था जब हम भी गरीब हुआ करते थे. रातों रात करोड़पति हो गए हम. रातों रात करोड़पति? हाँ. कैसे? 25 दिन में करोड़पति. करोड़पति 25 दिन में? मैं कोई गांव से आया हूँ क्या? नकली नोट छापने का धंधा है क्या? धंधा नहीं है. हाँ. ये सरक सरक उधर. एक स्कीम है, अमीरों की स्कीम मेरे हाथ लगी. 25 दिन में पैसा डबल. 25 दिन में पैसा डबल? बिझनेस चालू करताना सर्वांना असा समज आहे की सर्वांना त्याच्यामध्ये खूप लॅक्स म्हणजे 10 लाख, 5 लाख, 2 लाख, 3 लाख कितना कितना मागतात अशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर तसं नाही आहे मित्रांनो. काय आहे, तुम्हाला जर बिझनेसच करायचा आहे ना तर बिझनेससाठी तुम्ही स्टार्टअप विदाऊट इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. तर ते कसं, तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, नंबर 1 आयडिया देईल मी. 1 नंबरची आयडिया अशी आहे, तुम्ही डॉक्युमेंट रिलेटेड काम चालू करू शकता. म्हणजे मार्केटमध्ये जे शॉप ॲप बनतात, उद्योग आधार बनतात, GST बनतात, पॅन कार्ड बनतात, म्हणजे ही बनवण्याची ऑफिसेस आहेत मार्केटमध्ये. तुम्ही सर्वांनी पाहिले असतील. आपले सेवा केंद्र झालं, ई सेवा केंद्र झालं, तर या ऑफिसेसमध्ये ही सगळी कामं केली जातात. लोक जातात तिथे जाऊन त्या माणसांकडून ती कामं करून घेतात. त्याचे पैसे त्या ऑफिसवाल्यांना मिळतात. तर तसंच तुम्ही ॲज अ एजंट या फील्डमध्ये तुमचा स्टार्टअप चालू करू शकता. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तर काय लागणार नाही. तुम्हाला काय करायचंय, तुमचे म्हणजे कॉन्टॅक्टमधले लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे की तुम्हाला जर हे डॉक्युमेंट पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते काढून देऊ शकतो. म्हणजे कसं, तुम्ही या ज्या सेवा केंद्रवाले जे कामं करतात त्यांच्याशी तुमचं जे काही असेल कमिशन बेस काम ठरवा. तुम्ही त्यांना क्लायंट देणार. जे ऑफिसवाले आहेत म्हणजे जे दुकानवाले, जे शॉपवाले आहेत, जे ही कामं करतात त्यांच्याकडून तुम्ही कमिशन घ्या. कमिशन बेसवरती हे काम चालू करा. त्याने काय होईल, तुमचा कस्टमर बेस पक्का होईल. तुमचा एकदा कस्टमर बेस पक्का झाला की तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही ना फ्युचरमध्ये. तुमच्याकडे म्हणजे मंथली जर समजा 100 लोक कामं घेऊन येत असतील, 100 लोकांपैकी तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल पाणी 30,000 रुपये जरी तुम्हाला मिळाले तरी तुम्ही एक शॉप घेण्यासाठी कॅपेबल होऊ शकता. तुम्ही त्याच कामामधून तुमची इन्व्हेस्टमेंट करून तुमचं स्वतःचं शॉप घेऊ शकता. शॉप घेतल्यानंतर जी कामं तुम्ही त्या पर्टिक्युलर वेंडरला देताय, म्हणजे जो आपले सेवा केंद्रवाला जो काम करतोय त्यांना देताय, तर तुम्ही ते काम देता तुम्हाला कळेल की बाबा या कामाला काय डॉक्युमेंट लागतात किंवा या कामासाठी किती खर्च येतो, किती खर्च करावा लागतो, हे तुम्हाला ते काम दिल्यानंतर म्हणजे हळूहळू कळत जाईल. त्याने काय होईल, तुम्हाला बिझनेस सेट करण्यासाठी मदत होईल. तुमचं शॉप देखील जेव्हा चालू होईल तेव्हा तुमच्याकडे प्रॉपर कस्टमर बेस असेल. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट तर तुमच्या बिझनेस म्हणजे तुमच्या कामामधून झाली. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. हा एक प्रॉपर स्टार्टअप प्लॅन आहे. तुम्ही डॉक्युमेंटची कामं चालू करू शकता, कस्टमर गोळा करा, नेटवर्क स्ट्रॉंग करा आणि तुमचा हा व्यवसाय चालू करा. नंबर 2 सगळ्यांना खूप हसायला येईल ऐकून, पण मार्केटमध्ये फॅक्ट आहे, ही लोकच कमवतात. ही लोक कमवून पुढे जातात, खूप काही घेतात, नंतर म्हणतात अरे याने कमवले, याचं नशीब होतं. पण तसं नसतं मित्रांनो. दुसरा धंदा मी सांगेल तो आहे वर्क ॲज अ दूधवाला. हसण्याजोगेच आहे, पण दूधवाल्याचं इन्कम तुम्हाला माहितीच नसेल मला तर वाटतं. ज्यांना माहिती आहे त्यांना सांगायची गरज नाही, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर वर्क ॲज अ दूधवाला कसं काम कराल तुम्ही. वर्क ॲज अ दूधवाला म्हणलं की दुधाचं कॅन येणार, गाडीला लागणार, ते आपण दूध घेणार, काढणार, कस्टमर्सला देणार. म्हणजे ते काही लोकांना ती गोष्ट खूप खालच्या दर्जाची वाटते किंवा काही लोकांना ते काम करण्यासाठी खूप लाज वाटते. असं वाटून घेऊ नका. व्हिडिओ ऐका आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला वाटेल की
की बाबा दूधवाला झालेलं बरं आहे, पण जॉब नको. तर काय आहे, दूधवाला, वर्क ॲज अ दूधवाला ही सेगमेंट कशी आहे, दुधाचा बिझनेस म्हटलं की सगळ्यांना लाज वाटण्याची काम नाहीये. कारण तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना बाबांनो, तर लाज बाळगणं हे खूप चुकीचं समजतं मी. कारण बिझनेस करायला म्हणलं की आपली लाज बाजूला ठेवून आपल्याला जे काम करायचंय ते केलंच पाहिजे. तर दुधाचा बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला गाई म्हशी ह्या विकत घ्याव्या हे कंपल्सरी नाहीये, कारण त्याला पण खूप इन्व्हेस्टमेंट असते. आता एक म्हैस घ्यायला गेले ना तुम्ही तर 1.5 लाख 2 लाखाच्या खाली तुम्हाला म्हैसच भेटणार. गाय जरी घ्यायची म्हणली तरी ती तुम्हाला 70 ते 80 हजारच्या पुढं, म्हणजे लाखाच्या पुढंच गाय पण तुम्हाला मिळते. एवढी इन्व्हेस्टमेंट करायची कशी हा प्रश्न पडला असेल सगळ्यांना. ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाहीये. तुम्हाला काय करायचंय, तर इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी तुम्हाला ॲज अ एजंट इथे काम करायचंय. ॲज अ एजंट म्हणजे कसं, तुम्ही एखादा दूधवाला सप्लायर, म्हणजे ज्याच्याकडे भरपूर साऱ्या गायी असतील. प्रत्येक एरियामध्ये एक ना एक कोणतरी धुरंधर माणूस असतो ज्याच्याकडे 100 म्हशी किंवा 80 गायी किंवा म्हणजे अशा भरपूर गायी किंवा म्हशी असतात. आणि तो माणूस काय करतो, तिथल्या दूधवाल्यांना दूध सप्लाय करत असतो. तर असा माणूस तुम्हाला तुमच्या एरियामध्ये शोधायचा आहे आणि त्या माणसाला शोधून त्याच्यासोबत एक करार, म्हणजे करार म्हणण्यापेक्षा एक बोली, त्या दूधवाल्यांची बोली जुबान असते. म्हणजे जुबान दिली की तुम्हाला या टायमिंगला पेमेंट तुम्हाला द्यायचंय किंवा ह्या टायमिंगला तुम्हाला माल घेऊन त्यांच्याकडून जायचं, म्हणजे दूध असेल ते तुम्हाला टायमिंगला घेऊन जायचे. तर कमिशन बेस त्या दूधवाल्यासोबत ठरवायचं. कमिशन बेस ठरला की काय होतं, तुमचं पेमेंट जर दूधवाल्याला प्रॉपर जात राहिलं तर ते प्रॉपर आपल्यावरती ट्रस्ट ठेवून आपल्याला मटेरियल म्हणजे आपलं दूध आपल्याला देतं. तर तुम्हाला चालू करण्याच्या आधी तुम्हाला हा असा एक सप्लायर शोधायचा आहे. सप्लायर शोधल्यानंतर तुम्हाला आपल्या स्किलवरती डोकं लावायचं. आपल्याला कस्टमर्स कसे गोळा करता येतील, कस्टमर्स गोळा करायचे, कस्टमर्सला माउथ पब्लिसिटी म्हणजे कस्टमर्सला फिजिकली भेटून सांगायचंय की आमचं अशा प्रकारचं दूध आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, तुम्ही एकदा घेऊन बघा, तुम्हाला आवडेलच. म्हणजे असं कस्टमरला कन्व्हिन्स तुमच्या लेवलला तुम्हाला करायचंय. कस्टमर एकदा प्रॉपर तुम्हाला मिळाले की ती सर्व्हिस तुम्हाला द्यायला चालू करायची. आणि दुधाचा बिझनेस म्हणलं की तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं, 5 किंवा 6. दूध कमीत कमी 7 वाजायच्या आतमध्ये कस्टमरच्या घरी तुम्हाला पोचवलंच पाहिजे, हा असा दुधाचा नियम असतो. तर दूध कस्टमरला जर पोचवतो आपण, सप्लायर कडून सकाळी उचलायचं, कस्टमरला द्यायचं. मोजून 2 ते 3 तासाचं काम आहे रोजचं. तर या कामामध्ये तुम्ही भरपूर काही कमवू शकता. म्हणजे जशी तुम्ही कस्टमर गोळा कराल, जसं तुमचं दुधाचं लिटर्स वाढेल तसं तुमचं कमिशन पण म्हणजे तुम्हाला चांगलं मिळतंय. म्हणजे समजा तुम्हाला म्हशीच्या दुधामागे 10 रुपये किंवा 5 रुपये कमिशन मिळतंय एका लिटर मागे, तसं तुमचं 100 लिटर रोजचं झालं तर 100 × 5 केलं तर तुमचं किती रुपये होतात, किती रुपये होतात कॅमेरामॅन, येतंय का गणित, येतंय का? 100 × 5 होत आहेत 500 रुपये. तर 500 रुपये तुमच्या दिवसाचे सुटत आहेत. त्याच्यामध्ये तुमचं 500 रुपये सुटत आहेत कसे, तुमचं सगळं म्हणजे जो तुमचा डीलर आहे त्याला पैसे देऊन तुमचे 500 रुपये सुटत आहेत. 15,000 रुपये तुम्ही असेच कमवताय 100 लिटर मागे. फक्त 100 म्हणजे एका घरामध्ये तुम्ही 2 लिटर जरी दूध दिलं तर 50 घरांमध्ये तुम्ही 100 लिटर आरामात खपवू शकता. त्याच्यामध्ये काय करायचंय, हळूहळू तुमचं प्रोडक्ट बेस वाढवायचंय. जो तुम्हाला माल देतो ना, म्हणजे तुमचा दूधवाला जो दूध देतोय ना, त्याच्याकडे बाकीचे डेअरी प्रोडक्ट्स पण अवेलेबल असणारच. का नसणार, कारण तो भरपूर आहे, एवढ्या म्हशी गाई सांभाळतोय म्हणलं त्याच्याकडे प्रोडक्ट असणारच ना. त्याच्याकडे दही असणार, तूप असणार, खरवस असणार. हे तुम्हाला कस्टमर्सला सांगायचंय की बाबा आमच्याकडे हे पण मिळतं, तुम्ही हे पण घ्या. कस्टमर नाही म्हणणारच नाही, तुमचं दूध चांगलं आहे ना, क्वालिटी आहे, कस्टमर नाही म्हणणारच नाही, कस्टमर घेणार. तसंच तुम्हाला प्रॉपर 1-2 वर्ष करायचंय. 1-2 वर्षांनंतर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची. जो प्रॉफिट नफा येईल तो खर्च न करता इन्व्हेस्ट करून, म्हणजे अजून एखादा माणूस हाताखाली घेऊन त्याला कामाला लावून अजून म्हणजे भरपूर आवाका वाढवायचा आहे, कस्टमर्स वाढवायचे. असंच तुमचं 1-2 वर्ष चालत राहिलं तर हळूहळू त्याच एरियामध्ये एखादं शॉप बघून तिथे डेअरी चालू करा. म्हणजे प्रॉपर बिझनेस प्लॅन आहे ना, एकदम प्लॅन तुम्हाला सगळ्यांना कळला असेल. दूधवाला बनणं हे पण किती फायदेशीर आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि प्रॉपर तुमचे बिझनेस आयडियाज इम्प्लिमेंट करा. तर मित्रांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये माझी सिरी पण आलेली आहे. ही सिरी आहे आमची, तिला पण आता व्हिडिओ बनवण्याची आवड निर्माण झालेली असं मला वाटतंय. तर ही सिरी आता तिला काय बोलू शकत नाही, ये बाबा व्हिडिओमध्ये म्हटलं जाऊ देते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1 आणि 2 नंबरच्या ज्या आयडिया मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा. म्हणजे तुम्हाला फॉलो करण्याची आयडिया म्हणजे थोडीशी दिली मी, ते आयडिया इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या एरियामधले सप्लायर शोधा आणि जे डॉक्युमेंटची कामं करतात त्या लोकांना पण शोधा. गेली बघा, शी इज नॉट इंटरेस्टेड राईट नाव. तर दुसरी गोष्ट सांगेल, पेशन्स ठेवा, हार्डवर्क करा. लाईफमध्ये खूप काही अचिव्हमेंट करता येतात, त्याच्यामुळे पेशन्स आणि हार्डवर्क सोबतच तुम्ही पुढे जा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि बिझनेससाठी लाज बाळगू नका,
लाज सोडून द्या. लाज जर तुम्ही सोडली नाही तर तुम्ही व्यवसायच नाही करू शकणार. तुम्हाला जर बोलता तर नाही येत तर तुम्ही काहीच करू नका बाबा. तुम्ही घरात बसा नाही तर कुठेतरी जॉब करा. विषय संपला. धंद्याच्या नादाला लागू नका. बाकी काय सांगणार नाही. म्हणजे तुम्ही मोटिवेटेड राहावं यासाठी दर गुरुवारी माझा व्हिडिओ येतोच. नेक्स्ट गुरुवारी देखील येत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.